केंद्रीय विमान उड्डाण मंत्री राममोहन नायडू यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी रोहित पवारांनी केलेली आहे। आमदार रोहित पवार यांनी आज चौथं प्रेझेंटेशन केले। या चौथ्या प्रेझेंटेशनमध्ये त्यांनी राममोहन नायडू यांच्यावर काही गंभीर आरोप केलेले आहेत। तब्बल 6 मोठे दावे त्यांनी या संदर्भात केलेले आहेत। तर दुसरीकडे टीडीपीने या दाव्यांचा इन्कार केलेला आहे, या आरोपांचा इन्कार केलेला आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की राममोहन नायडू किंवा टीडीपीचा कोणताही नेता या प्रकरणाशी संबंधित नाहीये। VSR कंपनीशी आमच्या कुठल्याच नेत्याचा काहीही संबंध नसल्याचं टीडीपीचं म्हणणं आहे। तरी सुद्धा रोहित पवार हे आरोप लावून धरतायत। यामागे काही राजकीय कारणं आहेत का अशी चर्चा सुद्धा सुरू झाली आहे। आपण पाहूयात। 4 प्रेझेंटेशन, 50 प्रश्न आणि टार्गेट 1। अजित पवार यांच्या विमानाचा अपघात नव्हे घातपात झाला असा आरोप रोहित पवार यांनी आतापर्यंत 2 सविस्तर प्रेझेंटेशनच्या दरम्यान केलाय। तर 2 पत्रकार परिषदा सुद्धा घेतल्यात। यामध्ये रोहित पवार यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले। रोहित पवार यांचा रोख पायलटवर आहे, DGCA वर आहे, काही नेत्यांवर आहे आणि VSR कंपनीवर आहे। मात्र या सगळ्यामध्ये रोहित पवार यांचं टार्गेट एकच आहे, ते म्हणजे केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री राममोहन नायडू। रोहित पवार यांनी थेट राममोहन नायडू यांच्याच राजीनाम्याची मागणी केली आहे। इथं ते जे मंत्री आहेत रामभाऊ जे पण TDPचे आहेत ते तिथं राहिले नाही पाहिजे, त्यांचं रेझिग्नेशन झालं पाहिजे अशी आमची मागणी आहे। अजित पवार यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली। यामध्ये रोहित पवार यांनी विषय लावून धरला तो VSR कंपनी आणि राममोहन नायडू यांच्या संबंधाचा। VSR कंपनीचे मालक VK सिंग यांचा मुलगा रोहित सिंहच्या लग्नाला आंध्र प्रदेशच्या TDPचे प्रमुख नेते उपस्थित होते। सध्या हवाई वाहतूक मंत्री राममोहन नायडू हे TDPचे नेते आहेत। म्हणूनच मोठा अपघात होऊन सुद्धा VSR कंपनीवर कारवाई होत नाही। VSR कंपनीला वाचवण्याचा कट आहे। एवढंच नाही तर राममोहन नायडू यांच्या कुटुंबियांची कंपनी VSRला आर्थिक सहकार्य करते असाही दावा त्यांनी केला। जुबली हिल्स परिसरात जिथे राममोहन नायडू राहतात तिथेच VK सिंह यांचा मोठा प्लॉट आहे। मग ये रिश्ता क्या कहलाता है असा प्रश्न रोहित पवार यांनी उपस्थित केला। हवाई वाहतूक मंत्रीच VSR कंपनीचे मित्र असल्यामुळे चौकशी होत नाही असाही त्यांचा आरोप आहे। एकूण 6 आरोप रोहित पवार यांनी राममोहन नायडू आणि VSR कंपनीवर केलेत। हे आरोप करताना रोहित पवार यांनी न्यायासाठी साथ घातले ती पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना। कंपनीली फंडिंग केलेलं आहे, त्याच नेत्याच्या आदेशाने जो व्यक्ती या देशाचा एव्हिएशन मिनिस्टर झालेला आहे, कारण TDP BJP बरोबर सत्तेत आहे, तर मग उद्या जाऊन तो मॅन्युप्युलेशन करणार नाही का? कारण का रोहित सिंग जो VSR मध्ये डायरेक्टर आहे त्याच्या लग्नासाठी TDP चंद्रबाबू नायडू साहेबांच्या फॅमिलीतले बरेच लोक गेले होते, जे फोटो सुद्धा आहेत। मग तुम्ही लग्नाला जाता, तुम्ही आर्थिक व्यवहार करता, मग उद्या जाऊन या लोकांना वाचवण्यासाठी तुम्ही काही करू शकता ना। हे आमचं डाऊट आहे, असं आमची शंका आहे। म्हणून इथं ते जे मंत्री आहेत रामभाऊ जे पण TDPचे आहेत ते तिथं राहिले नाही पाहिजे, त्यांचं रेझिग्नेशन झालं पाहिजे अशी आमची मागणी आहे। मी तर आमदार आहे, पण सुप्रियाताई याच्या पुढं या बाबतीत लक्ष घालतील। राहुल गांधींना आम्ही विनंती त्या ठिकाणी करू, जे पंतप्रधान साहेब आहेत त्यांना आम्ही पत्र देऊ, होम मिनिस्टर साहेबांना पत्र लिहिलेलंच आहे। 23 नंतर आम्ही मुख्यमंत्री साहेबांना महाराष्ट्रातल्या सुद्धा त्या ठिकाणी तिथं भेटू। VSR कंपनीमध्ये सुरक्षेच्या संदर्भात काहीही तक्रार नव्हती। तसंच TDP किंवा राममोहन नायडू यांचा VSR कंपनीशी संबंध नसल्याचं TDP कडून आधीच स्पष्ट करण्यात आलंय। मात्र रोहित पवार यांनी नायडूंच्या राजीनाम्याचा विषय लावून धरलाय। यामागे एक राजकीय अँगल असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे। रोहित पवार प्रत्येक प्रेझेंटेशन झाल्यानंतर दिल्लीत जाऊन सुद्धा पत्रकार परिषद घेत आहेत। तसंच न्यायासाठी मोदी आणि शाह यांच्याकडे मदत मागतायत हे लक्षात घेणं महत्त्वाचं आहे। NDA मध्ये TDPचे 16 खासदार आहेत, तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडे खासदार आहेत 8। अहमदाबाद विमान दुर्घटना आणि त्यानंतर इंडिगोच्या विमानांचा गोंधळ यामुळे पंतप्रधान मोदी सुद्धा केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री राममोहन नायडू यांच्यावर नाराज असल्याचं कळतं। राममोहन नायडू यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरून अप्रत्यक्षपणे मोदींना मदत करायची आणि त्या बदल्यात NDA सरकारमध्ये सहभागी होण्याची शरद पवार गटाची रणनीती आहे का अशी चर्चा सुरू झाली आहे। अपघाताचा अहवाल 28 फेब्रुवारीपर्यंत येणार आहे।
त्यानंतर चौकशी अहवालात काय समोर येणार यावरून रोहित पवार यांची पुढची दिशा ठरणार आहे. तसंच अहवालात काय असेल यावरून राजकारणाची दिशा सुद्धा बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही. रामराजे शिंदे, NDTV मराठी, नवी दिल्ली.